ओम श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मित्रांनो. दुसऱ्यांशी चांगले वागूनही लोक आपल्याशी वाईट का वागतात, असा प्रश्न आपल्याला कित्येकदा पडतो. आपण चांगले तर जग चांगले ही थोड्या मोठ्यांची शिकवण आपण अंमलात आणतो, परंतु बरेचदा अनुभव असा येतो की कितीही चांगले वागा पण लोक आपल्याशी वाईटच वागतात. असे का, हा प्रश्न आपल्याला पडतो आणि चांगुलपणावरून आपला विश्वास हळूहळू उडायला लागतो. त्यावर उत्तर म्हणून एका साधू महाराजांनी सांगितले की एका गावातला एक तरुण अतिशय साधा, भोळा आणि प्रेमळ होता. कोणी कसेही वागू पण त्याने आपला चांगुलपणा कधीच सोडला नव्हता. परंतु एक वेळ अशी येते जेव्हा संयमाचा बाण मात्र फुटतो आणि आपल्याला स्वतःच्या चांगुलपणाचाही राग येऊ लागतो. मन व्यवहारी होते, स्वार्थी होते, परंतु हा बदलही आपल्याला सहन होत नाही, कारण चांगले वागणे हा आपला स्थायी भाव असतो. त्या तरुणाच्या बाबतीतही तेच झाले. तो अतिशय अस्वस्थ झाला. त्याने गावातल्या एका साधूबाबांकडे जाऊन शंकेचे समाधान विचारले. साधू महाराजांनी त्याला आपल्या सदऱ्याच्या खिशातून एक अंगठी दिली आणि म्हणाले, हे बघ, पुढचा आठवडाभर ही अंगठी तू तुझ्याजवळ घे आणि त्याची किंमत किती मिळू शकेल याचा तू शोध घे. फक्त काही केल्या ही अंगठी विकू नकोस. प्रश्न आणि उत्तर यांचा परस्पर काहीही संबंध नसताना साधू महाराजांनी दिलेले काम पाहून तरुण निराश झाला, परंतु त्याने दिलेले काम पूर्ण करायचे त्यांनी ठरवले. तो एका व्यापाऱ्याजवळ गेला आणि त्याला अंगठी दाखवली. तो त्या अंगठीचे 1000 रुपये देईन असे म्हणाला. तरुण मुलगा दुसऱ्या व्यापाऱ्याकडे गेला. त्या व्यापाऱ्याने 10,000ची बोली लावली. तेथून तो सोनाराकडे गेला. सोनाराने अंगठी नीट पाहिली आणि म्हणाला, 1,00,000 रुपये देतो, पण ही अंगठी मलाच विक. तरुण मुलगा गोंधळला. तिथून तो एका जवाहिराकडे गेला. त्याने मोल ठरवायला वेळ लावला, पण त्याने ते उत्तर दिले. ते ऐकून तरुण मुलगा चक्रावला. जहावीर म्हणाला, माझी सगळी संपत्ती देऊ केली तरी या अंगठीचे मोल मला फेडता येणार नाही. हे ऐकून गोंधळलेला तरुण साधू महाराजांकडे परत आला. त्याने सगळी हकीकत सांगितली आणि त्यावर साधू महाराज म्हणाले, बाळा, अंगठीची किंमत ज्याने त्याने आपल्या कुवतीनुसार सांगितली. जो खरा रत्नपारखी होता त्याने ही अंगठी अमूल्य आहे असे सांगितले. याचाच अर्थ काय की आपले गुण ओळखणारा आणि त्या गुणांची कदर करणारा सुद्धा तेवढाच गुणवान असावा लागतो. जे लोक तुमची किंमत करत नाही ते तुमच्या कुवतीप्रमाणे तुझ्याशी व्यवहार करतात, मात्र जे तुला ओळखतात ते तुझी किंमत, योग्यता नक्कीच समजतात. तू ही अंगठी आहेस हे आधी ओळख आणि तुझी किंमत सामान्य व्यापाऱ्याने ओळखावी अशी अपेक्षा करू नकोस. तू तुझा चांगुलपणा कायम ठेव. कोणीतरी रत्नपारखी आयुष्यात नक्कीच भेटेल. एक गोष्ट सदैव लक्षात ठेवा की रिकाम्या भांड्यावर झाकण आणि चुकीच्या विचारांची पाठराखण काही उपयोगाची नसते. तुम्ही चांगले आहात की वाईट आहात हा विचार कधीच करू नका, कारण लोकांना गरज पडली की तुम्ही चांगले आणि गरज संपली की मात्र वाईट. आपण पायाने चालतो तेव्हा तो प्रवास होतो, हृदयाने चालतो तेव्हा ती यात्रा होते आणि भान हरपून चालतो तेव्हा ती वारी होते. हे लक्षात घ्या. माणूस एक अजब रसायन आहे. आवडला तर त्याचे दोष दिसत नाही आणि नाही आवडला तर त्याचे चांगले गुण पण दिसत नाहीत. नेहमी मन निर्मळ व प्रामाणिक ठेवा. कुणी कितीही फसवले तरी एक लक्षात ठेवायचं की प्रामाणिक माणसाच्या पाठीशी नेहमी सत्य उभं असतं. माझं चुकलं हे शब्द समोरच्याच्या काळजाला स्पर्श करतात, परंतु हे शब्द म्हणण्यासाठी फार सामर्थ्य लागतं. हे सामर्थ्य आपल्या सर्वांमध्ये रुंदीगत व्हायलाच हवं. मित्रांनो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.